हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी कान्हाला सखी आणि अपर्णासमोर जावंच लागलं आणि अपर्णाने सखीसमोरच कान्हाला आपला मुलगा कान्हा अशी हाक मारली. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसलाय. मग कान्हाची आई अपर्णा आहे हे सखीला समजणार का? कान्हाचं सत्य समजणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर दुसरीकडे सरकारने राजलक्ष्मीला आपल्या घरी होळीसाठी बोलवलं आणि मग या दोघी एकमेकींसमोर आल्या. तेव्हा सरकारने राजलक्ष्मीच्या चेहऱ्याला रंग लावला आणि विचारलं, तुम्हाला त्रास झाला का? तर राजलक्ष्मीने सुद्धा तिला सांगितलं, नाही, मला आत्ता त्रास नाही झाला. ज्या दिवशी तू माझ्या मुलाचा खून केला ना, तेव्हा मला त्रास झाला होता. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसलाय. म्हणजे आता सरकार आणि राजलक्ष्मी या दोघी एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा अपर्णाला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये येतो आणि तेथे सुद्धा अपर्णा खूप घाबरलेली असते. कान्हा तिला म्हणतो, आई तू तेथे बस, मी आता तुझी अपॉइंटमेंटबद्दल कन्फर्मेशन घेऊन येतो. पण अपर्णा घाबरलेली असते. त्यामुळे कान्हा हा तिला बसवण्यासाठी बाजूलाच असलेल्या सिटिंग एरियामध्ये जातो आणि कान्हा तिकडे गेल्यानंतर तेवढ्यात सखी कुल्फीला घेऊन तेथे येते आणि रिसेप्शनला विचारते, मी कुल्फी कामत नावाने एक अपॉइंटमेंट घेतली होती, आत्ता यायला सांगितलं होतं. रिसेप्शनिस्ट सांगते, मॅम 15-20 मिनटं उशीर होईल, तुम्ही बसा, मी तुम्हाला बोलवते. सखी म्हणते ठीक आहे आणि सखी ही कुल्फीला घेऊन दुसऱ्या बाजूने जाऊन बसते आणि सखी गेल्यानंतर कान्हा तेथे परत येतो आणि विचारतो, अपर्णा किर्लोस्कर नावाने मी एक अपॉइंटमेंट बुक केली होती, आता डॉक्टर अवेलेबल आहेत ना? तर रिसेप्शनिस्ट चेक करते आणि सांगते, हो डॉक्टर आहेत, तुम्ही आधी आम्हाला एक फॉर्म भरून द्या, मग आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे पाठवू. कान्हा हो म्हणतो आणि तिथे रिसेप्शन उभं राहूनच हा फॉर्म लिहू लागतो. तर सखी आणि कुल्फी या बाजूलाच असतात. म्हणजे हे दोघे अगदी एकमेकांपासून 5 फुटांच्या अंतरावर असतात, पण तरीही दोघे एकमेकांना पाहत नाही. तेवढ्यात एक नर्स सखी आणि कुल्फीजवळ येते आणि म्हणते, मॅम चला, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. सखी आणि कुल्फी जाऊ लागतात. तर ही नर्स म्हणते, मॅम तुम्ही नाही येऊ शकत, गार्डियन अलाउड नाही आहे, फक्त पेशंटच जाऊ शकतो. कुल्फी खूप घाबरते आणि म्हणते, सखी दिदी मी एकटी नाही जाणार. तेव्हा सखी नर्सला रिक्वेस्ट करते, मी जर थोडा वेळ आले आणि मग बाहेर आले तर चालेल का? नर्स सांगते, नाही मॅम, तसं आमचा रूल नाही आहे, तुम्ही नाही येऊ शकत, पेशंटलाच जावं लागेल. आणि मग सखी कुल्फीला समजावून सांगते, बाळा घाबरण्याची गरज नाही आहे, मी येथेच बाहेर बसलेली आहे, तू जा आतमध्ये आणि तुला काय वाटलं ना तर तू बाहेर ये, घाबरू नकोस. कुल्फी हो म्हणते आणि नर्स तिला तेथून घेऊन निघून जाते. आणि कान्हा हा रिसेप्शनवर तेथे फॉर्मच भरत असतो आणि अपर्णा ही सखीच्या शेजारीच बसलेली असते, जेथे सखी उभी असते. आणि मग या कान्हाच्या आईच्या हातामध्ये जी बासुरी असते, त्या बासुरीला सखीच्या ओढणीचा डोरा गुंडाळला जातो. त्यात ही बासुरी अडकते आणि सखी जशी जशी पुढे जाऊ लागते आपल्या जागेवर बसायला, तसं तसं ही जी बासुरी आहे ती अपर्णाच्या हातातून सटकते आणि सखीच्या मागे मागे जाऊ लागते. अपर्णाची ही आवडती बासुरी असते, जी ती कायम आपल्या छातीशी कवटाळून बसलेली असते. त्यामुळे अपर्णा ही सखीच्या मागे मागे जात असते आणि ही बासुरी उचलण्याचा प्रयत्न करते, पण तिला ही बासुरी उचलताच येत नाही. सखी पुढे पुढे जात असते आणि कान्हा हा रिसेप्शनवर फॉर्म भरत असतो. मागे काय घडतंय हे त्याला काही कळतच नाही आणि सखी पुढे जाते. तेव्हा अपर्णा तिच्या खांद्यावर हात ठेवते. सखी मागे वळून पाहते. तेवढ्यात एक माणूस हा अपर्णाच्या बाजून जात जाता तिला धक्का देतो आणि त्याच्या स्पर्शाने अपर्णा खूप घाबरते, अस्वस्थ होते, ओरडू लागते. कान्हाही ऐकतो. कान्हा अपर्णाचा आवाज ऐकून बाजूला जातो तर त्याला दिसतं की अपर्णा जवळ चक्क सखी उभी आहे. त्यामुळे कान्हा खूप घाबरतो आणि तेथेच आडोशाला लपून बसतो की सखीने मला पाहायला नको. सखीसुद्धा घाबरते आणि अपर्णाला विचारते, शांत व्हा, शांत व्हा, काय झाले तुम्हाला? कोण आहे तुमच्याबरोबर? तुम्ही मला सांगा, मी त्यांना आवाज देते. तर अपर्णा सांगते, कान्हा. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. कान्हा सुद्धा घाबरतो. आईने आता सखीला आपलं नाव सांगितलंय, सखीला आपल्यावर संशय तर येणार नाही ना? आणि सखीलाही कळत नाही की या कोणत्या कान्हाबद्दल सांगताय, माझ्या कान्हाबद्दल की इतर दुसऱ्या कोणत्या कान्हाबद्दल. आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या ऑफिस बाहेर सरकार
आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर या दोघींच्या गाड्या एकमेकांसमोर येऊन उभ्या राहतात. दोघीही अगदी स्वॅगमध्ये गाडीच्या खाली उतरतात. सरकारने काला चष्मा लावलेला असतो तर राजलक्ष्मीने आपला साधा चष्मा लावलेला असतो आणि या दोघीही एकमेकींसमोर येतात. सरकार राजलक्ष्मीला पाहते आणि विचारते, तुम्ही मला फॉलो करताय का? तर राजलक्ष्मी उत्तर देते, मी नाही तुम्हाला फॉलो करत, कारण फॉलो ते करतात जे हरतात आणि मी नेहमी जिंकते. त्यामुळे जिंकणाऱ्याला फॉलो केलं जातं. म्हणून मला तर असं वाटतंय की तुम्हीच मला फॉलो करताय, तुम्ही माझा पाठलाग करताय. सरकार स्माईल करते आणि म्हणते, मी सरकार आहे सरकार, मी कधी कोणाला फॉलो करत नाही, अख्खं जग मला फॉलो करतं. तर राजलक्ष्मी तिला उत्तर देते, तुम्हाला जग फॉलो करत असेल परंतु तुम्ही माझ्याकडून पराभव स्वीकारला आहे हे विसरू नका. आणि शेवटी तुम्ही मिसेस कामत आहात ना? तर सरकार उत्तर देते, एकदम बरोबर ओळखलं कामत, मी तेजस्विनी कामत आहे. आणि सरकार जे करते ना तोच ट्रेंड बनतो. जगामध्ये 5-5 वर्षामध्ये सरकारं बदलत असतात, पण ही सरकार कधीच बदलत नाही. सरकार कालही होती, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे, हे लक्षात ठेवा. तर लगेचच राजलक्ष्मी उत्तर देते, तुम्हाला आहे ना खूप ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे, कारण तुमच्यासारखी सरकारं कोणत्या वादळाच्या तडाख्यात उडून जातील तुम्हाला कळायचं सुद्धा नाही. तर सरकार उत्तर देते, तुम्ही आज माझ्या आयुष्यात आला आहात, पण मागील 20 वर्षांपासून अशी अनेक वादळं मी झेलली आहेत आणि या सरकारचं केससुद्धा वाकडा करण्याची कोणाची हिंमत झाली नाही आहे. राजलक्ष्मी तिला उत्तर देते, तुम्ही ना छोट्याशा फुंकरीला वादळ समजलं असाल, कारण खऱ्या वादळाशी आजपर्यंत तुमचा सामनाच झाला नाही आहे. खऱ्या वादळामध्ये ज्या झाडांची मुळं जमिनीशी खोलवर शेकडो फूट रुतलेली असतात ना, ती सुद्धा उखडून जातात. आणि ज्या दिवशी तुमची खऱ्या वादळाशी लढत होईल ना, त्या दिवशी तुम्हाला वादळाचा खरा अर्थ समजेल. सरकार आणि राजलक्ष्मी या दोघी एकमेकींना चांगलं टशन देत असतात. एकीकडून सरकार वार करत असते तर दुसरीकडे राजलक्ष्मी वार करत असते. सरकार हसू लागते आणि म्हणते, तुम्ही ना शब्दबाण खूप भारी चालवतात. तर राजलक्ष्मी उत्तर देते, शब्द म्हणजे हत्यार आणि हत्यार हे जपून वापरायला पाहिजे. पण कधीकधी काय होतं ना की शब्दांची धार बोथट होते, मग शब्दांचे हत्यार नाही तर खरीखुरी शस्त्र वापरावी लागतात. तर सरकार उत्तर देते, मी ना सरकार आहे सरकार, मला हत्यार वापरण्याची आणि शस्त्र वापरण्याची खूप सवय आहे. जसा केसाने लोण्याचा गोळा कापावा ना, तशी मी शस्त्र का वापरली आहेत आणि 2-2 तुकडे करून टाकले आहेत. आणि हे ऐकून राजलक्ष्मीला जबर धक्काच बसतो. राजलक्ष्मी घाबरते आणि तिला आठवते की या सरकारने माझ्या मुलाचा देवदत्तचा खून केला होता. आणि राजलक्ष्मी अस्वस्थ होते, थरथर कापू लागते आणि हे पाहून सरकार चांगलीच खुश होते. तर इकडे राजलक्ष्मीची सून म्हणजेच कबीरची आई अपर्णा ही सुद्धा थरथर कापत असते, घाबरलेली असते आणि सखी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. कान्हा हे सगळं लपून पाहत असतो, त्याला आपल्या आईची अवस्था पाहिली जात नाही. परंतु सखी जोपर्यंत अपर्णाबरोबर आहे तोपर्यंत तो त्यांच्या समोर जाऊ शकत नाही. कबीर विचार करतो, हे सगळं काय होतं आहे? आई आणि सखी एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि मी आता त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, त्यांच्या समोर जाऊ शकत नाही. काय करावं ते कळतच नाही आहे. आणि इकडे सखी ही अपर्णाला विचारते, तुमच्याबरोबर कोण आलंय? तुम्ही म्हणालात ना कान्हा, कान्हा कोण आहे? आणि तेवढ्यात अपर्णा खाली पाहते, त्यामुळे सखीसुद्धा खाली पाहते आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या ओढणीला एक बासरी अडकली आहे आणि ती ही बासुरी उचलते आणि अपर्णाकडे देते. अपर्णा ही बासुरी लगेचच स्वतः शेजारी कवटाळते. सखी विचारते, तुम्ही तुमची बासुरी आहे का? आत्ता माझ्या लक्षात आलं की तुम्ही माझ्या मागे मागे का येत होता. तुम्हाला बासुरी खूप आवडते ना? मलासुद्धा खूप आवडते. मी माझ्या नवऱ्याला आत्ताच बासुरी गिफ्ट केली आहे. पण अपर्णा काहीच बोलत नाही. सखी तिला विचारते, काय झालंय? तुम्ही काहीच बोलत नाही आहात, तुम्ही खूप शांत शांत आहात. तुमच्याबरोबर कोण तुमचा मुलगा आलाय का? कान्हा, सांगा ना मला. कान्हा हे सगळं ऐकत असतो आणि कुल्फी ही अपर्णाला खाली बसायला सांगते. या दोघीही बसतात. कान्हा त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि सखी अपर्णाशी बोलण्याचा प्रयत्न करते. काय झालंय तुम्हाला? तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्ही इथे डॉक्टरांना भेटायला आलाय का? तुमची अपॉइंटमेंट आहे का? कोणत्या डॉक्टरला भेटणार आहात? परंतु अपर्णा काहीच उत्तर देत नाही. सखी विचारते, तुमच्याबरोबर तुमचा नवरा आलाय का? हे ऐकून तर अपर्णाला लगेचच
तेजस्विनीने माझ्या नवऱ्याचा कसा खून केला होता माझ्या नजरेसमोर हे सगळं आठवतं आणि अपर्णा खूप अस्वस्थ होते, घाबरते, आरडाओरडा करू लागते. आणि हे पाहून कान्हासुद्धा खूप दुःखी होतो की माझ्या आईला इतका त्रास होतोय आणि मी तिला काहीच मदत करू शकत नाहीये. सखी घाबरते आणि विचारते, काय झालंय तुम्हाला, तुम्ही असं का करताय? परंतु अपर्णा खूप घाबरते, तिला जुन्या गोष्टी आठवलेल्या असतात आणि तिला कंट्रोल करणं सखीला काही शक्य होत नाही आणि कान्हाचा सुद्धा नाईलाज झालेला असतो. तर इकडे राजलक्ष्मी खूप अस्वस्थ असते. सरकार तिला म्हणते, रिलॅक्स रिलॅक्स, मी तर फक्त मस्करी करत होते. अहो मी बिझनेस वुमन आहे, सिरियल किलर नाही आहे. आणि तुम्ही मला एवढ्या घाबरलात. पण मला आवडलं की तुम्ही मला घाबरलात. आणि सरकारला घाबरणारी माणसं खूप आवडतात. जाऊ द्या, मी ना सरकार आहे आणि जेव्हा कुणी मला हरवतं तेव्हा मी त्याचा विजयसुद्धा सेलिब्रेट करते. आणि आपण आपला विजय तर सेलिब्रेट केलाच नाही आहे. लवकरच होळी येणार आहे आणि कामतांची होळी खूप भव्य दिव्य असते. त्यामुळे मी तुम्हाला इन्व्हाइट करते, तुम्ही माझ्या घरी या, आपण एकत्र होळी साजरी करूया आणि तुमचा विजय आपण साजरा करूया. नक्की यायचं बरं का? असं म्हणून सरकार ही राजलक्ष्मीला होळीचं आमंत्रण देते आणि हसत हसत तेथून निघून जाते. राजलक्ष्मीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मी ना तुला तुझ्या रक्ताच्या रंगाने रंगवणार आहे. जसा तू माझ्या मुलाचा खून केला होता ना, तसंच मी तुला तुझ्याच रक्तात रंगवणार. तुला सोडणार नाही मी तेजस्विनी आणि तुला या सगळ्या पापांची फळं भोगावीच लागणार. अशी धमकी राजलक्ष्मी सरकारला देते. राजलक्ष्मी खूप चिडलेली असते आणि इकडे अपर्णा अस्वस्थ असते. अपर्णा ही अस्वस्थ असल्यामुळे कान्हा दुःखी असतो. त्याला खूप वाईट वाटतं. सखीला काय करावं हे समजतच नाही. ती नर्सला आवाज देते, डॉक्टरला आवाज देते, पण कुणीच येत नाही. आणि कान्हा दुःखी होऊन म्हणतो, साईबाबा आता तुम्हीच मला काहीतरी रस्ता दाखवा. माझी आई इतकी अस्वस्थ आहे पण मी तिला मदत करायला जाऊ शकत नाहीये. आता मला समोर यावंच लागेल. कबीर नाही कान्हा, तुला आता समोर जावंच लागेल असा विचार कान्हा करतो. सखीला कळतच नाही की अपर्णाला शांत कसं करायचं. आणि तेवढ्यात सखीला आठवतं की कान्हा तिला काय म्हणाला होता. कान्हाने तिला सांगितलं होतं, जर एखादा व्यक्ती डिस्टर्ब असेल, अस्वस्थ असेल, तर त्याला प्रेमाची एक मिठी पुरेशी ठरते आणि तो नॉर्मल होतो. सखी लगेचच अपर्णाला घट्ट मिठी मारते. कान्हा हे पाहतो. सखी अपर्णाला शांत करते. शांत व्हा आणि सखीची ही मिठी खरंच अपर्णावर जादू करते आणि अपर्णा शांत होते. कान्हा हे सगळं पाहतो आणि म्हणतो, हे काय सुरू आहे? माझी बायको तिच्या सासूच्या मिठीत आहे, पण दोघींनाही एकमेकींबद्दल काहीच माहिती नाहीये, त्यांचं नातं माहिती नाहीये. साईबाबा हा कोणता संकेत देताय तुम्ही? आता आमच्या आयुष्यात नेमकं घडणार तरी काय हा प्रश्न कान्हाला पडतो. आणि मग सखी ही अजूनही अपर्णाला जवळ घेते, तिला शांत करते. अपर्णा रडत असते. सखी तिला म्हणते, शांत व्हा, घाबरू नका, तुमचा मुलगा नक्की परत येईल, जास्त विचार करू नका. आणि अपर्णा ही शांत होते. सखी प्रेमाने तिच्या ओढणीने अपर्णाचे डोळे पुसते. हे पाहून कान्हासुद्धा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, आता वेळ आली आहे, मला त्यांच्यासमोर जावंच लागेल. कान्हा हा पुन्हा एकदा सिटिंग एरियामध्ये जातो. तर सखी ही अपर्णाला तेथे थांबायला सांगते आणि रिसेप्शनवर जाते आणि विचारते, त्या आहेत ना, त्यांच्याबरोबर कोणी आलंय का? तर रिसेप्शनिस्ट सांगते, हो त्यांचा मुलगा होता त्यांच्याबरोबर, आता इथे फॉर्म भरत होता, कुठे गेला काय माहीत, त्याने ब्राऊन रंगाचा कोट घातलाय. हे सगळं कान्हासुद्धा ऐकतो आणि सखी ही पुन्हा एकदा अपर्णाजवळ येते आणि विचार करते की यांचा मुलगा कोठे गेला असेल. ती कुल्फीला सांगते, तू ना या आजीजवळ बस, मी त्यांना शोधून येते. आणि सखी आजूबाजूला सगळीकडे शोधत असते की या अपर्णाचा मुलगा आहे तरी कोठे. तेवढ्यात कान्हा त्याच्या ब्राऊन रंगाचा कोट आणि हा फॉर्म तेथे सिटिंग एरियामध्ये सोडून देतो आणि सखीच्या मागून सखीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिच्या समोर येतो. कान्हाला पाहून सखीला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, कान्हा तू येथे कसा? तर कान्हा सांगतो, माझे ना महत्त्वाचं काम पूर्ण झालं आणि मग मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा झाली. मला तुम्हाला पाहायचं होतं ना, तुम्हाला एकदा पाहून माझं मनच भरत नाही. सखी म्हणते, बस कर तुझी नाटकं. कान्हा सांगतो, खरं बोलतोय मी. आणि मग मी गौतम काकाला कॉल केला, त्यांना विचारलं की तुम्ही कुठे गेला आहात. त्यांनी मला पत्ता सांगितला आणि मग मी तुम्हाला येथे भेटायला आलो. झालं का कुल्फीचं अपॉइंटमेंट? सखी सांगते, हो झाली आहे. सखी मनात विचार करते,
कान्हा जे काही बोलतोय ते खरं आहे का? खरंच तो इतक्या टाईट शेड्यूलमधून मला भेटायला आला आणि सरकारने त्याला सोडलं, काहीतरी नक्कीच गडबड आहे. खरंच कान्हाला एकदा पाहून मन भरत नाही का? तो मला खरंच पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आलाय का? असाच विचार सखी करत असते. तर कान्हा म्हणतो, जायचं का घरी? तर सखी सांगते, नाही, तेथे एक काकू आहेत, त्या खूप अस्वस्थ वाटताय आणि त्यांचा तो मुलगा त्यांना या अवस्थेत सोडून गेलाय. त्यालाच मी शोधतीये. त्याने ना ब्राऊन रंगाचा कोट घातलाय. कान्हा लगेच या सिटिंग एरियाकडे पाहतो आणि म्हणतो, अरे तेथे ब्राऊन रंगाचा कोट दिसतोय. कान्हा आणि सखी या कोटजवळ येतात. कान्हा म्हणतो, पहा, या पेशंटच्या मुलाचं नाव कान्हा लिहिलंय, म्हणजे नक्कीच हाच त्याच मुलाचा कोट असेल. आणि मग सखीला मात्र कान्हावर संशय येतो आणि सखी कान्हाला विचारते, कान्हा, तुझा कोट कुठे? कान्हाला काय उत्तर द्यावं तेच समजतच नाही, कारण कान्हाने कोट घातलेलाच नसतो. त्याने आत्ताच कोट काढून ठेवलाय आणि सखी त्याला कात्रीत पकडते, हाच प्रश्न विचारते. त्यामुळे आता सखीला आपलं सत्य कळायला नको अशी भीती कान्हाला वाटते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचं नाव लपंडाव का आहे ते आजच्या एपिसोडमध्ये सिद्ध झालंय, कारण कान्हा आणि सखीने एकमेकांबरोबर जो लपंडाव खेळलाय, दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये होते, रिसेप्शन जवळ होते आणि अगदी 5 फुटाच्या अंतरावर असून सुद्धा त्या दोघांनी एकमेकांना पाहिलं नाही. मग कान्हाने सखीला पाहिलं तरी सुद्धा तो लपून बसला आणि ऐन वेळेस सखी समोर आला आणि आपलं सत्य लपवलंय. हा लपंडाव खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, यात शंका नाही. आणि दुसरीकडे सरकार आणि राजलक्ष्मी पुन्हा एकदा एकमेकींच्या समोर आल्या आणि यावेळेस सरकारने बाजी मारली. सरकारने राजलक्ष्मीला चांगलंच घाबरवलं, एवढं मात्र नक्की. आणि होळीचं आमंत्रण सुद्धा दिलंय आणि या होळीच्या पार्टीमध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड एकदम भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडावच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजलक्ष्मी सरकारचं निमंत्रण ॲक्सेप्ट करून चक्क सरकारच्या बंगल्यावर होळी साजरी करायला येईल आणि सरकार राजलक्ष्मीला न विचारता तिच्या तोंडाला रंग फासणार. त्यामुळे राजलक्ष्मीला त्रास होईल, राजलक्ष्मी चिडणार. तर सरकार म्हणेल, आता मी तुम्हाला फक्त रंग लावला तर तुम्हाला एवढा त्रास झाला आणि तुम्ही माझ्या कंपनीचे 70 एम्प्लॉईज पळवले, तेव्हा मला किती त्रास झाला असेल हे तुम्हाला कळतंय का? हे ऐकून राजलक्ष्मीसुद्धा खूप चिडणार आणि सरकारला म्हणणार, मला रंग लावल्याचा त्रास नाही झालाय, मला खरा त्रास तेव्हा झाला होता जेव्हा तू माझ्या मुलाला. आणि राजलक्ष्मी तेथेच थांबते. मग राजलक्ष्मी सरकारला खरं खरं सांगणार का की मी त्याच देवदत्त किर्लोस्करची आई राजलक्ष्मी किर्लोस्कर आहे, ज्याचा खून तू केला होता, माझं कुटुंब तू उद्ध्वस्त केलं होतं. आणि जर राजलक्ष्मीने सरकारला हे सांगितलं ना, तर या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येईल, एवढं मात्र नक्की. म्हणजे आता सरकार आणि राजलक्ष्मी यांच्यातलं जे युद्ध आहे ना, ते आता एकमेकांच्या समोरासमोर होतं आहे. दोघीही एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत, उभ्या ठाकल्या आहेत आणि आता हे युद्ध आणखीनच धमाकेदार होईल, घमासान होईल, यात शंका नाही. आणि इकडे कान्हा हा अपर्णा समोर येणार. हॉस्पिटलमध्ये असताना सखी आणि कान्हा दोघीही अपर्णा समोर येतील आणि कान्हा अपर्णाला आई अशी हाक मारणार आणि अपर्णा ही तर कान्हाला लगेच ओळखेल आणि म्हणेल, कान्हा अशी अपर्णा कान्हाला हाक मारणार. त्यामुळे सखीला शंका येईल की कान्हाने तर आपलं नाव या काकूंना सांगितलं नाहीये, मग काकूंनी त्याला कान्हा अशी हाक कशी मारली? आणि सखीला तर आधीच कान्हावर संशय की कान्हा काहीतरी लपवतोय. मग सखी नक्कीच कान्हाला जाब विचारेल की त्यांनी तुला हाक कशी मारली? त्यांच्या मुलाचं सुद्धा नाव कान्हा आहे आणि त्यांनी तुला पाहताच कान्हा अशी हाक मारली, याचा अर्थ त्या तुझ्या आई आहेत का? तू त्यांचा मुलगा आहे का? आणि कान्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं खूप जड जाणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. सखी, कान्हा, अपर्णा, राजलक्ष्मी, सरकार यांच्यातील युद्ध हे भयंकर होत चाललंय आणि आता सरकारसमोर राजलक्ष्मी आपले सगळ्यात मोठे पत्ते उघडणार आहे. जर तिने सरकारला सांगितलं की तू माझ्या मुलाचा खून केलाय आणि माझ्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मी आली आहे, तर मात्र सरकारसमोर खूप मोठं वादळ येईल आणि सरकारसुद्धा सावध होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? या मालिकेतील कोणतं कॅरेक्टर तुमचं सगळ्यात जास्त आवडतं आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.